जर कर्तृत्व केलं तरच त्याची समाजामध्ये ओळख होते. नाहीतर असं कोणतरी सांगेल की बाबा टोम्या गोम्याचा बाप आहे, असं पोरगा आहे, असं नाही सांगायला लागलं पाहिजे. आपल्या आईवडिलांना आपल्यावर एवढा विश्वास पाहिजे आणि आपल्या आईवडिलांना अभिमान वाटला पाहिजे किंवा लोकांना सुद्धा सांगायला पाहिजे का बाबा हा माणूस याचा बाप आहे असं सांगायला लागलं पाहिजे. म्हणजे माझी आजी ना कायम लोकांना गावात सांगायची माझा नातू कलेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास करतोय. लोक म्हणायचे नातू तर येडाच झाला पण आजी पण येडी झाली का काय. म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि मी 2010 मध्ये UPSCची परीक्षा पास झालो तेव्हा तिचं मला वाटतं 88 वर्ष होतं आणि त्यानंतर ती परत 7-8 वर्ष जगली. म्हणजे 96-97 वर्षी ती मेली. जर मी ती परीक्षा पास नसतो झालो तर ती अजून एखाद्या वर्षामध्ये मेली असते. आणि तिनं ते बघितलं की खरोखर आपण जो आपल्या नातवावर विश्वास ठेवला तो आपल्या नातवाने खरोखर सिद्ध करून टाकवला. बऱ्याचदा आपल्याला काय होतं आपण ठरवतो एखादी गोष्ट. आता मला माहिती माझं लेक्चर ऐकशाल संध्याकाळी घरी जाशाला आपल्याला याव करायचं त्याव करायचं आहे. 2-3 दिवसांना लगेच मित्र म्हणतील मरू दे रे त्याला काय लागत आहे सांगायला, इथं आपल्याला मारायला अभ्यास करायला लागतो. आणि अभ्यासाची गोष्ट अशी राहते पुस्तक हातात घेतलं ना 2-4 दिवस काहीच उमजत नाही. मला माहिती आहे ना असं वाटतं देवा फेकाटून जावं कुठंतरी पण ते फेकायचं नाही. मलाही तसंच झालं होतं. म्हणजे तुम्ही जेवढं पुस्तकात डोकं घालाल तेवढं लवकर ते तुमचं होईल म्हणजे तरच त्याच्यातून यशस्वी व्हाल. अदरवाईज नाही तर पुस्तक घेतलं कटाळा आला फेकून दिलं का विषय संपला. म्हणजे त्याच्या फंदातच पडू नका. प्रामाणिकपणे करायचं असेल तर आपण कुठली तरी चांगली लायब्ररी लावून घ्या. आता सगळ्या संस्थांमध्ये लायब्ररी आहे, सगळ्या कॉलेजेसमध्ये लायब्ररी आहे, सगळे पुस्तकं अवेलेबल आहे आणि सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहे. यूट्यूबवर वगैरे वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे. आणि अभ्यास करताना 2-3 गोष्टी एक लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यास हा ग्रुपमध्ये होत नाही. तुम्हाला जर कोणी सांगितलं का आमचा 10 लोकांचा ग्रुप आहे ना आम्ही तिथं चर्चा करणार आहे मग ते जातात आणि सुरू करतात चर्चा. भारताची पहिली पंचवार्षिक योजना दुसरी अशी होती, तिसरी अशी होती, चौथी अशी होती, 1991ला ग्लोबलायझेशन झालं, हे झालं ते झालं आणि 4-5 मिनिटांना म्हणतात चला आता वडे बिडे खाऊन येऊ आणि त्याच्यातच 1-1.5 तास जातो. 5 मिनिटं अभ्यास आणि 1.5 तास टाईमपास. तर तसले धंदे करू नका. वाटल्यास तर तुम्हाला अभ्यास करताना स्वतःचं एक शेड्यूल बनवा. रोज सकाळी कमीत कमी लेटात लेट 5:30ला उठा, अर्धा तास योगा मेडिटेशन करा आणि त्यानंतर अभ्यासाला बसा. म्हणजे दिवसाचं प्रत्येक दिवसाचं शेड्यूल बनवा. आणि हे मोबाईलचं जे डबडं बिबडं आहे कोणाक असेल त्याचं ना अभ्यासाचं काही सुद्धा जमत नाही. म्हणजे घरच्यांना सांगितलं की मम्मी मी अभ्यासाला चालले पाहू मोबाईल वरती जाऊन YouTube पाहत बसले मेसेज करत बसले. पप्पा तसले धंदे करू नका. आपण आपल्या आईवडिलांना फसवायला गेलो तर स्वतःला फसवायला लक्षात घ्या. स्वतःशी जर प्रामाणिक राहिले तरच आयुष्यात यशस्वी व्हाल. म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत असा, बिझनेसमध्ये असा, नाही तर शैक्षणिक याच्यात असा, जो माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. तुम्ही स्वतःला फसू शकत नाही. आईवडिलांना फसू शकतात, मित्रांना फसू शकतात, कोणालाही फसू शकतात. आणि आपलं हे वय असं असतं ना ह्या वयात आपल्याला कळत नाही आपण चुकतोय का बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही माझे लहान बहीण भाऊ म्हणून सांगतो अशा चुका या वयात करू नका 25 पर्यंत की ज्याचा आपल्याला पश्चाताप आयुष्यभर होईल. कारण या वयामध्ये एकदा आपलं करिअर बर्बाद झालं ना परत ते रिकवर व्हायचा चान्सच नाही राहत डायरेक्ट. आणि आपली स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला लाज वाटेल, आपल्या घरच्यांना लाज वाटेल, माझा मुलगा असा आहे, माझी मुलगी अशी आहे. लोक त्यांना सांगतील की बाबा तुमच्या पोराला बुलेट होते तिकडे त्या मुलीबरोबर फिरताना पाहिलं, तुमच्या मुलीला कॉलेज सोडून तिकडे वडे खाताना पाहिलं. असं कृपा करून वागू नका. कारण आपले आई वडील उन्हातानात काम करतात, तिथून ते बसचा पास काढून देतात, मग तिथून आपण कॉलेजला येतो आणि मग त्याच्यातून आपण पुढे काहीतरी BA BCom इंजिनियर फार्मसी मेडिकल असे कोर्सेस करतो. आपण जेव्हा कॉलेजमध्ये बसलेला असतो तेव्हा आपला बाप किंवा आपली आई शेतामध्ये उन्हातानात काम करत असतात. आणि इनकेस जर माझं समजलं नाही आणि तरी लई ऊत आला तर शनिवारी रविवारी वावरात जा आणि सकाळी 10:30ला उन्हात जाऊन बसा, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चांगले लाल झाले का डोकं ठिकाणी येईल. म्हणजे हे सांगायचं कारण असं आहे की जोपर्यंत स्वतः मरत नाही तोपर्यंत स्वर्ग दिसत नाही. आता मला माहिती कदाचित मी हे सांगतोय तुम्ही हे ऐकून घेशाल, संध्याकाळी अजून यूट्यूबवर अजून 1-2 लोकांचे व्हिडिओ पाहाल वगैरे, 4-5 दिवस अभ्यास करशाल, पण कोणताही प्रेरणादायी वक्ता हा तुम्हाला फक्त प्रेरणा देऊ शकतो ती 2-3 दिवस राहते. जोपर्यंत स्वतःला तुम्हाला आतून वाटत नाही की मला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे तोपर्यंत तुमच्यातला कोणताच माणूस यशस्वी होणार नाही. असे वक्त्यांचे लेक्चर ऐकून यूट्यूबला पाहून असं करून किंवा पुस्तक वाचून त्याच्यातून तुम्हाला 2-3 तासाची प्रेरणा मिळते. आता आम्ही इथे आलोय म्हणजे तुम्हाला एक मार्ग दाखवायला आलोय की बाळांनो हे केल्यानंतर हे होईल, हे केल्यानंतर हे होईल. कारण काय होतं माहिती आहे का, आपल्या घरातल्यांनी हे सांगितलं तर माझ्यापेक्षा तुमच्या घरातले नक्कीच हुशार असतील, कारण त्यांचं वय जास्त असेल, त्यांनी जास्त उन्हाळे पानकाळे पाहिलेले असतील. पण सोनारानं कान टोचले का त्याचं किंमत असते. म्हणजे त्या पोझिशनवरच्या त्या खुर्चीतल्या माणसानं जर सांगितलं तर ते आपण ऐकतो. म्हणून मी हे सांगायचा प्रयत्न करतोय.
आणि मी अधिकारी झाल्यानंतर पण तुम्हाला आताच सांगतो, मी त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या खुर्चीवर जेव्हा असतो ना तेव्हाच मी फक्त अधिकाऱ्यासारखं वागतो. खुर्चीतून उठलो ना मी डायरेक्ट उतरतानाच लगेच शर्टिंग काढीत बाहेर उतरतोय. तिथून बाहेर आलं ना की आपण कॉमन मॅन असावं. म्हणजे मी आता यातले समोर बसलेले माणसं आहेत ना हे डिग्निटरीज, त्या डिग्निटरीजला मी बऱ्याच लग्नांमध्ये असाच दिसतो, पण ते मला तिथं ओळखत पण नाही, कारण मी असा चंबुकाबायासारखा असतो आपला कॉमन मॅन. म्हणजे आपली ओळख फक्त आपल्या पदानं नाही झाली पाहिजे, तर आपण तिथं जे काम करतो तिथं तुमची चांगली डिग्निटी निर्माण करा. बाहेर आल्यानंतर त्याची हवा तुमच्या डोक्यात जाऊ नका, कारण एकदा तुम्ही यशस्वी झाले ना तुम्हाला उचलून धरणारे खूप लोक आहेत. महाराष्ट्रामधनं आता दरवर्षी 70-80 मुलं UPSC पास होतात. भरपूर मुलं UPSC पास झालेत, पण तुम्ही बघितलंय का 2-3 लोकांचेच नाव आहे फक्त. UPSC पास झाल्यानंतर 2-3च लोकांचे लेक्चर ऐकले जातात. विश्वास नागरे पाटलांचं एक ऐकलं जातं, माझं एक ऐकलं जातं, ना अजून कोणतरी असेल. त्याचं कारण काय? कारण आपण ज्या लोकांमधून आलोय त्या लोकांचं आपण काहीतरी देणं लागतो, त्या लोकांची आपली ना जर जोडलेली असेल तरच ते लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करतात. आता जर मी मस्तपैकी चकाक आलो असतो, काहीतरी तुम्हाला मस्त बाळांनो उद्यापासून सकाळी 7ला उठा, बाळा म्हणले असते अगोदर डिग्निटरीनं अर्धा तास खालाय, आता हा 1 तास खाईल. त्यामुळे पहिल्यांदा आपलं वागणं हे आपल्या माणसांसारखं असावं. आणि उद्या तुम्ही जरी अधिकारी झाले, तुम्ही मला माहिती आहे अभ्यास केला तुम्ही नक्कीच होशाल, तुम्ही जरी अधिकारी झाले ना पहिल्यांदा पाय जमिनी ठेवा, कारण अधिकारी कोणी होऊ शकतो, चांगला माणूस कोणी होऊ शकत नाही. पहिल्यांदा आपल्याला एक चांगला माणूस व्हायचा आहे, पहिल्यांदा एक चांगला माणूस व्हायचं हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर चांगला माणूस झाला ना की सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. आणि राहिला प्रश्न, 1-2-3 अजून गोष्टी सांगतो मी. यूट्यूब वगैरे हे धंदा बंद करा, मोबाईल बिबाईल हे सगळं बंद करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा ही मी माझी मैत्रीण अभ्यास करतोय, मी माझा मित्र अभ्यास करतोय असं करून तुम्ही मरशाल पण परीक्षा पास होणार नाही, हे लक्षात घ्या. कोणताच मित्र मैत्रीण अभ्यास करून परीक्षा पास झाले ते BA BCom BSc होऊ शकतात. कुठलीही तुम्ही असे ना 2 जणांनी एकत्र अभ्यास केला ना, मग आम्ही 2 जण परीक्षा पास होऊन 2 IAS होऊन नंतर लग्न करू, तुम्ही कारकून सुद्धा होणार नाही, म्हणजे हे कन्फर्म सांगतो. त्यामुळे असल्या कुठल्याही फालतू याच्यामध्ये आपला टाईम व्यस्त करू नका, वाया घालू नका. आपल्या घरचे आपल्यावर खूप प्रामाणिकपणे विश्वास ठेवतात. इवन आपल्या संस्थेवाल्यांनी सुद्धा आज इथं गुरुदक्षिणा हॉलमध्ये हे लेक्चर चालू आहे, याच्यावर सुद्धा त्यांचा साधारणतः 1 लाख रुपये कमीत कमी खर्च झाला असेल, 1-1.5 लाख रुपये. तो खर्च करून त्यांनी एवढं लॉजिस्टिक्स केलं आहे अरेंज. मुंबईवरून वक्ते बोलवले, दिल्लीवरून बोलवले, मी तर काय नाही इथंच होतो, पटक्यात लगेच आलो वावरातून उठून असं समजा, तो विषय नाही. पण एवढी सगळी त्यांनी आटापिटा केला आहे, त्याचं कारण काय असेल? ते वेडे झालेत काय सगळे सांगा बरं? ते तर सगळे यशस्वी माणसं, त्यांना काय गरज पडली तुमच्यासाठी एवढे उद्योग करायची? ते म्हणते मरे जाऊ त्या कुठं दिंडोरीवरून जित्रा बांधायचं भरायचं, परत इथं करतील तर करतील, नाही तसेच मरतील. पण हे लोक एवढे पोटतिडकीने करताय म्हणजे त्यांना तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे. त्यांना पण वाटतं की माझ्या संस्थेचा विद्यार्थी मोठा व्हावा, माझ्या संस्थेचं, कारण त्या संस्थेचा विद्यार्थी मोठा झाला तर माझा समाज मोठा होईल, माझी संस्था मोठी होईल. म्हणजे ते जे पोटतिडकीन करतायत त्याला तुम्ही न्याय द्या. आणि इथून पुढचे लेक्चर पण आहे ना, कुठेतरी शिक्षक उभे म्हणून त्या दबावानं करू नका, प्रामाणिकपणा आहे का, कारण यातला प्रत्येक वक्ता हा लाख मोलाचा माणूस आहे, त्यांचा प्रत्येक सेकंद हा 1-1 लाख रुपयाचा आहे. माझा नाही एवढा महागडा, कारण मी तुमच्यातलाच माणूस आहे, माझं काय टेन्शन घेऊ नका. म्हणजे पण ते खरोखर म्हणजे आहेत तेवढे लाख मोलाचे. त्यामुळं ती प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करा, जे जे तुम्हाला चांगलं वाटते ते नोट करा आणि ते उद्यापासून अवलंब व्हाल, दैनंदिन जीवनामध्ये हे करा. आणि जर तुम्हाला कोणाला अभ्यास करायचा असेल तो अभ्यास घरी बसून करू नका. अभ्यास हा लायब्ररीत होतो, घरी बसून अभ्यास होत नाही. घरी बसला ना का माणूस थोडं वेळ म्हणतो आता 5-10 मिनटं पडू, आणि तो नंतर डायरेक्ट 2 तासानं उठतो. त्यामुळं ज्याला कोणाला अभ्यास करायचा आहे त्याने लायब्ररी लावा, स्वतःचं सकाळी 5:30 पासून रात्री 11:30पर्यंतचं शेड्यूल बनवा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. आणि आपण जे वागतोय त्याची आपल्या घरच्यांचं समाजाचं सोडा, आपल्याला मनातून लाज वाटणार नाही एवढं एक ठरवा. बाकी मग तुम्ही सक्षम आहे, तुम्ही आता सगळे 18 वर्षाच्या पुढचे, तुम्ही FY BY FY SY TYला असाल म्हणजे. आणि राहिला प्रश्न मला AT-KT लागली, मी एवढा ब्रिलियंट नाही वगैरे वगैरे, हे सगळे थोतांड आहेत. माझ्याबरोबर ट्रेनिंगमध्ये मोहन दुराई नावाचा माझा एक बॅचमेट होता, 34 वर्ष वय होतं त्याचं, ST कॅटेगरीतला होता. त्याने 11 इंटरव्ह्यू दिले होते UPSCच्या, ST आणि ST कॅटेगरीला अटेम्प्टचं लिमिट नसतं, 11 दिले होता. आणि माझ्याच बरोबर दुसरी नित्या नावाची माझी एक बॅचमेट होती, तिचं 21 वर्ष वय होतं. तर तो मोहन त्या नित्याला म्हणायचं, नित्या यू आर लाईक माय डॉटर. पण ते एवढ्या दिवस टिकून राहतात 35-34 वर्षापर्यंत. त्याचं कारण एक असतं, कारण त्यांच्या तिथं एम्प्लॉयमेंट नसतं, त्यांच्या जमिनी बागायत नसतात, त्यांच्या अंगामध्ये गुरमी नाही राहत. आपला तसा प्रॉब्लेम वेगळा आहे, आपल्याकडे लगेच गुरमी येते. थोडंसं पेरीला पाणी लागलं, थोडंसं 500 रुपये 1000 रुपये आले का लगेच वरच्या खिशात ठेवून लगेच कोणाशी बोलतोय तुला माहिती आहे का? तर तसले धंदे बंद करा, त्याला कोणी कुत्रं खात नाही, असे लय बाहेर पडलेले आहेत. तर त्या विश्वकोशातून बाहेर निघा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा. आणि हे बघा याच्यामध्ये आता तुम्हाला कोणी सांगेल सगळेच उठले स्पर्धा परीक्षा करायला लागले, सगळेच पास होतात का बुवा वगैरे वगैरे वगैरे,
UP बिहारकडले कसे काय सगळे पास होतात, आपले का बरं नाही होती? कारण त्यांच्या तिकडं दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे. परीक्षा देताना रेल्वेच्या सगळ्या परीक्षा द्या, सगळ्या परीक्षांचा पॅटर्न सेम असतो. रेल्वेला एका वेळेस 10,000 हजार जागा असतात. तुम्ही नुसते जाऊन बसले व्यवस्थित 4 गोल काळे केले ना, थोडाफार अभ्यास करून, तरी तुम्ही रेल्वेमध्ये पास होतात. TC BC चांगल्या परीक्षा असतात रेल्वेमध्ये. बँकेमध्ये पण तशाच जागा असतात 10,000 हजार. बँकेच्या परीक्षा द्या, रेल्वेच्या परीक्षा द्या, स्टाफ सिलेक्शन द्या. बाकी नुसतं फक्त मला पोलीस भरतील, मी नुसतं मैदान फेक गोळा, हात मोडला पण गोळा नाही तुटला, तसले धंदे करू नका. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, हे सांगायचं आहे मला. ते खूप डिग्निफाईड जॉब असतात आणि त्याला स्टेटस पण चांगला असतं. तिथं प्रमोशन खूप फास्ट असतात स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा. आणि पहिल्यांदा कामाला लागा, कुठल्या तरी एक काम हातात ठेवा, मग उद्या कलेक्टर व्हा, कमिशनर व्हा, नाही तर प्राईम मिनिस्टर व्हा. पहिल्यांदा आपल्या घरच्यांना जे मनात भीती ना की माझा पोरगा कॅपेबल आहे, माझी मुलगी कॅपेबल आहे का नाही, त्यांचा तुमच्यावरचा जो विश्वास आहे तो पहिल्यांदा सार्थ ठरवा. तो विश्वास एकदा सार्थ ठरला ना, त्यांना लक्षात आलं ना की बाबा माझी पोरगी प्रामाणिक आहे, ती जिद्दी आहे, ती अभ्यास करते, ती नक्की कुठं ना कुठं लागेल, मग तुम्ही मोकळेच आहे. आणि एकदा आपण स्वतःला प्रामाणिक राहिलो ना, आपण चुकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करा. आणि काही अडचण लागली तर मी नाशिकलाच पोस्टेड आहे सध्या. तुमच्या संस्थेमध्ये कुठेही गरजेचं परत लागले, फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाशी रिलेटेड काही व्याख्यान लागलं तर मला कधीही बोलवा. मी तुमच्या मोठ्या भावासारखाच आहे, तुमच्या घरातलाच आहे. 2च मिनटं बाकी आहे. इन केस जर बोलताना माझं काही चुकलं असेल तर मला मोठा भाऊ समजून माफ करा. आपण मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. सर, आपल्या प्रेरणादायी, वास्तववादी आणि दिशादर्शक मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्या विचारांनी विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि स्पष्ट दिशा दिली आहे. मी आता आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय कोंडाजी मामा आव्हाड यांना विनंती करते की त्यांनी आंधळे सरांचा सत्कार करावा.